जाऊ दे मरदे बाई, ऊन झालंय मरणाचं, थोड्या वेळाने करता येईन. आपण कुठे रोजाने येईल एकमेकिंक सावडीनेच केलंय. कांदे 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 मग काय पण झाले एकीचे करू करू झाले. बाई पण तो येलेच कांदे सडले होते ग बाई, बाचाबच त्याच्यामध्ये त्या गारपिटामध्ये सापडले. मग काय बाचाबच बोट जायची त्या कांद्यामध्ये तो वाल्या. कोणी काढायला येत नव्हतं तर काय करायचं, तुम्ही आले म्हणून झाले, नाही तर नसतं झालं. ते बरं झालं. तू काय म्हणली सावडी ना बाई, मायवाले करून द्या मग बकळात यायचं मग तुमचं. हा मग काय पण निम्मे निघाले ना, खराब जाण्यापेक्षा झाले निघाले. अगं मेंढ्या सुद्धा खाईना त्या पातीला गारपिटीची आहे. बाई हात भोंगे सगळं येऊन येणार. तुमचं पाहिजे पाहिजे बसा ना. पैसे घेतात काही पैसे तर नाही बाई माहिती. थोडे कांदे देऊ 2-3. बसा बसा. समजता का पण खरं खरं. अगं बाई आजपर्यंत आपला कधी शब्द खोटा ठरला नाही हा का आणि खोटा करणार नाही. थोडं असं इकडे सरकन तुम्ही. बाई तुझं दुःख नाही ना, मला सगळं कळले. माझं हा तिचं दुःख दुःखच करतं बाबा. तुम्ही काय हातात जे फुल त्याच्यापासून तुला वही 1-2 मूल. हा का तुम्हाला कस काय कळालं बाई तिला पोरच नाही म्हणून. मग खरंय बाबा खरंय ज्योतिषी. खरंय तुमचं. विचार केला तुमचं, पहिले तुमचं सांगितलं. बाई ना बाई तुमचं विचार कळाले. तुझ्या नवऱ्याचं बाबूराव हा नाव कांद्याला भाव खातो वडापाव. हा रोज हा बाबूराव ना, बरोबर आहे. तो रोज लागतो त्याला. तुम्ही कोणा दिला तर खातो. हा ही गोष्ट खरी. हा? हा वडापावानीच झाले आता. हा बरोबर. बाई तुझं मन लय मोठं, हा तुमच्या भावांना देख होत नाही. हा बाबा बरोबर मनानं लय मोकळी, लोक ते जाळतात. बरोबर आहे. हा बरोबर. जाळतात काय काय नाही. सांगा तुला कोणीच बऱ्यावर नाही. हा हा पण का बाबा हे तुम्ही भोंगे लावून का बरं हिंडा त्या बोंगे म्हणजे आवाज जास्त जायसाठी का हे भोंगे. नाही नाही ते संदेश आहे. हा का नेटच ते रेंज हा हा हा. त्यांना रेंज राहते का. तिथं लावायचं होतं ना बाबा नाही नाही हो हे लावून देते बाबा. हे इड लाविते. हा पहा बरं आता किती छान बाबा वाटतं. बाबा एकच नंबर. हा. आणि तुमचं नाव काय आहे. गुलाबो बाबा. गुलाबो हा शिरपतराव गुलाब. गुलाबो बाबा. म्हणजे जुने पण बाबा टाइमवर आले पण. गुलाबो बाई. बाईचं मन लय मोठं. हा हा नाही बाबा तिचं मोठच आहे. हा बघा पैसा दिसतो पर टिकत नाही. वा वा बाई कस काय वाळकलं. इतकी हाडहाडी बाई. कालच रेशन आणलं 100 रुपये घेऊन गेली. हिच्या पण नेली. पैसा येतो पण थांबत नाही. रात्री साखर हिच्याकडून आणली. हा. सामान सुद्धा नाही करत. तिचा नवरा लय चटपट आहे ना हो. हा. त्याला नुसतं आलेल्या तेवढाच उद्योग. पाहुण्याला बाई तू कधी नाही म्हणली नाही. म्हणजे नाही आल्यावर फिक्स. पण तुझा नवरा आहे ना घरी थांबू देत नाही. हा बाहेरच्या लोकांना बरोबर. काही चुकलं का थांबूच नको बाबाचं. म्हणतो नाही तो. नाही हा? त्याला दिवसभर किती पाहुणे रावळे असले चालेल, पण त्याला संध्याकाळी लागत ना हा. तर तो थांबूनच देत नाही. पाहुण्याला बा असा हात धुवून माग हा लागत. मग काय मग माझी बहीण सुद्धा नाही. हा का हा बहीण सुद्धा नाही. खरी गोष्ट आहे. नाव सांग बाई तुझं. मानव बकुळा. बकुळा नावानं. खबर हा कळत काय ना. ते काय कोंड मारण शिरान कार्यकर्ता स्वांगण वाटचालन गोंधळण बाबा गोंधळ करतात काय तुम्ही? मंत्र आहे ते माझे. अच्छा सालदरीन गाडी वाहन मार्गस्थन घंची बाई त्याच्यामध्ये ग. हा ए बाया. मग मला काही उपाय सांगा ना, काय करावं लागेल पैसे टिकायला. बाई तुझ्या अरे असं करा का बाबा माय मुठीत पाहिजे मा नवरा एका बुक्कीत बसला बाई खाली. हा? ऐकतच नाही तो. अगं बाई याच्या करता तुला जिम लावा लागेल. जिम जिम तर होत नाही ना माझ्या. तो गणतीच्या वाली मोकळी करतोय जिम, हा. पण तो तिच्या ताब्यात आला असं पाहिजे. मुठीत राहायला पाहिजे. मुठभर दाद्या पण लय बेकार. हम्म. उठ म्हणलं का उठून बस म्हणलं का बस. त्याला दुपारी तिपारी आता आमची सावड चालू आहे. हा. त्याला ध्यान जर आलं तो मळ्यात तिला बोलवायला बोलवा येतो. येतो. बाई बाबा त्याला गुण देईन पण थोडाफार खर्च करावा लागेल तुला. खर्च किती करावं लागेल ते सांगा बाबा. 400-500 रुपये. 400-500 पैसे नाही बाबा आमच्याकडे. आम्ही पैसे तर नाही ना. कांदे एकमेकीचे काढून राहिलो. हे तुम्ही द्याल ना घुसणे पासणे काही. मी देईन. देईन बाई. करीन मग मी. त्याला गाव पण ठेवून तोय नवऱ्याच्या भरुशावर नाही तोय भरुशा. आणि मी देईन बाई कामाला जाऊन पैसे. मी 250 द्या आणि तुम्ही 250 द्या. हा हा हा, करतील बाबा माझ्या मैत्रिणी. बाई तुला मनानं मोठी. हा ना बाबा. हा? दिसायला मोठं पण लक्षात खोट. हा हा लक्षण खोट म्हणजे बाबा बाबा ती असं पार कसं? ती पार भंगून गेली. तुम्हाला सांगते माझ्या नवऱ्यामुळे झाले सगळं. बाबा तिचा नवरा माणसातच नका तू. नका. चालेल ना का लागतच तुला. हा काढूनच टाका ते. नाही बाबा बर का हा? त्याला ना माणसातच ठेवू नका. त्याला असं माणसात ठेवू नका. अहो त्याला दिवस कळाना रात कळाना. ते आडबंग माणूस ते आमच्या का आता कामाला आहे ना
त्याला दुपारी तिपारी कवा ध्यान येऊ सव सांज ध्यान आलं तरी ते घरी घेऊन जात. बाबाने जर एक लिंबाचा जर उतारा केला ना त्याची मी माणसाची बाई करू शकतो बाई. बाई नका करू माणूसच राहू द्या पण माणसात नका ठू. तुम्ही म्हणले ना मला 2 पोरं होती. मग तू माणसात लागन ना तू. हा का अगं बाई तर माणसात पहिल्यापासूनच नाही कसे पोर होते तुला. म्हणजे मग पोरं माझ्या नशिबात आहे का? त्याचं नाही का? पोर तुझ्या नशिबात आहे बाई. त्याचं नाही. तुला आहे ना बाबाच्या दरबारात 6 महिने खिटी घालायला लागतील. हा नाही पोर झाले तर बाबा भक्ती सोडून दे. म्हणजे बाबा मग का बाबा मग ते शांत तुम्ही म्हणत्या तो पहिल्यापासून माणसातच नाहीये मग त्या शांती बरोबर तो काय करीत होता चपाती व चपाती चपाती भाजी चापा चापा हा. काय करीत होता तो. नाही नाही तो भक्ती तिला टोकतो त्याच्यानं काय होत नाही. हा 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 तिच्या पोराला सावली फक्त याची पडली बाय पोर दुसऱ्याची. हा का हा, बरोबर. तुम्हाला पोरं होती नाही नवऱ्याचा दोष आहे. मग होईल ना बाबा मला पोरं. 100% बाई. बाबा मग आता तो माणसात नाही मग हिला 6 महिन्याचं तुम्ही म्हणत्या खेती करावं लागल बंधन धरावं लागल मग हिला 2 पोरं तुम्ही काढून देणार आहे का. अगं दरबारात जायचं सांगितलं. दरबारात बाबाची नाही का दरबार सेवा केली का पोरं. बाई मा असतं जर टेकली हम्म. का बाईला पोर झालं समजायचं. तुमच्या आसनावर टेकले 100% बाबा. 100% बाई. एक खटी तू 2 पोरांची आई वशी जुळे होतील का? जुळे हे पाहिजे. बाबा जर ऐकलं तर लवकरच टाकवायला जा. मग बाबा माथा टेकू का आधी. बाबा कधी खोटं बोलत नाही आणि आजपर्यंत बाबाने जेवढं प्रे केले ना मग आता नाही तुम्ही टेकवा जाटा. बाई जर तुला पोर लागत असेल तर तू आपल्या दरबारी यावा लागेल. हा का बाबा. बरं बाबा मा तुला झालं मी यांचं तुला सांगा ना काही. चमत्कार करून दाखव. चमत्कार केल्याशिवाय तू नमस्कार घालणार तुम्ही तो 12 फुटाचा साप काढणार आहे का. हा? 12 फुटाचा साप वाघ. माग 25 फुटाचा साप आहे. 25 फुटाचा. बाई पळत येतो का तो. हा? पळत येतो. चमत्कार आहे बाबाचा. ते झालं ते. तुमच्या जवळ बी साप आहे का. ना? माझा साप गुप्त आहे किती फुटाचा आहे. आणि तो जवळ 25 फुटाचा आहे. हा का जर निघाला नाही फणस उभरी येतो असा. डायरेक्ट बाहेर. हा. हे बाई ग थोडं लांब उभे राहा बाई. करायचं मग पुस म्हणजे तो काय विष फेकला मग त्याने तोंडावर. डायरेक्ट 11 नंबर 11 नंबर. का बाबा हा. आणि त्याने जर पचकन विष फेकलं तोंडावर. हा? बाईने ते वीज भक्षण करायचे. बाईनी बाईने भक्षण. या बाईनी हो मग तिला 2 बाबा पोरं मारायचं होते. नाही का मी विष पिल्यावर. कांचा मी बाबाची शक्ती. काय बाई बाबाची तुला हा बरोबर ती बाबाची शक्तीच राहील ना. बाई तुला जगून देणार नाही मरून देणार. आतून येते का बाबा. तुला बॉम्ब लावून असं वाळत उठवीन मी. बाबाच्या शक्तीमुळे पोरं होणार आहे ना. बाई मार्ग करी तुझ्या घरी आणि तुला यावं लागेल माझ्या दारी. हा येईल हा बाबा, बरोबर. येईल. जर तुला पोर पाहिजे नसेल तर हम्म. येईल बाई ना. तुझ्या नशिबात पोर आहे पण तुझ्या नवरीच्या नशिबात नाही. बरं बाबा. पालथा कर्माचा जन्मेल आहे. हा. नाही तो पालथाचे बाबा. पालते तो कर्माचं नाही, पालथाचे. पालते पायाचं आहे बाबा तू काय हा, सांगू तुम्हाला. पालथाचे पक्का तो पालथा आहे बाबा. देवाला सोन्यासारखी बायको त्याला सांभाळता येईना हा. त्या भाड्याला. देवाला कधी त्यानं वर हात केला नाही. नाही नाही बाई एखाद्या आवला पैसे द्यायशिवाय त्यांना राहिला नाही. बाई, तसंच पैसे करतो. दिले का त्यांना. हा मग नाव सांगता येईल का. हा नाव नाव पहा बरं खरंच बाबा चेक करा बरं. मग मी जातेच बांधायला. तुझ्या नवऱ्याचं नाव काय. बाबूराव. बाबूराव. बाबूराव बाबूराव बाबूराव. बाबूराव नाही बाबूराव. बाई हं? आता हे तुझ्या नवऱ्याच्या 4 ठिकाणी लपली. म्हणूनच तुम्हाला सुख नाही घरात पा. हे 4 ठिकाणी. 4 ठिकाणी लपली. नाव सांगता येतील का बाबा. हा. शांती खरं पाय आपले डाऊट खरे निघू राहिले. कांती कांती पण आहे. हा का. हा. तिची चुलत बाई. हा आणि मिरी आणि तारी. मिरीन एवढे तारी 4 ती लफडे. खालच्या गल्लीतली नाही का हो? मिरी. हा तारी. त्या काव्याची पोर नाही का. पुरी बी सोडले नाही का. पोरी बी नाही पाहिजे ना बाई. बाई तुझ्या नवऱ्याने ना मी सगळे ते नखरे बंद करीन पण तो दक्षरा ठेवा लागेल. पण बाबा तुम्ही तर म्हणते मानवर माणसात नाही मग एवढे लपडे. हा? एवढे लपडे कस काय. आता कसा माणूस त्याला असं वाटतं बाई बदलून पावा तर महापुरुषार्थ जागा होईल रेंज येते का नाही त्याला? म्हणून हा हा तुमच्या जवळ तुम्हाला कळतच नाही बाई कळत. तुमच्या जवळ आल्यावर त्याची रेंज जाती. हा. मग त्याला असं वाटतं की हिच्या जवळ आल्यावर मी माझा पुरुषार्थ निघून जातो काय. असं. म्हणून तो अजून तारी जवळ जाय शांती जवळ जाय कांती जवळ जाय मिरी जवळ जाय. मग त्याला वाटतं त्याच्यातून तो जागा होतो का काय. तो ट्राय करतो हा हा. म्हणजे तिकडं तो सक्सेस होतो याचा अर्थ. इड अनसक्सेस. मग बाबा इड तुम्हीच सक्सेस व्हा ना. मग तुमच्या तू खेती चालू करायला लावतो तिला. खर्च आहे त्याला. किती खर्च आहे? बाबा तर महिन्याच्या महिन्यात तर तुमची बी जीवाची मजा होणार आहे ना बाबा. बाबाची झुळी भरायला लागेल ना. तर तुमच्या जीवाची मजा होणार आहे. हा? मॉडेल कसं आहे. नाही येत जाईन नाही.
काय म्हणले बाबा? मार्ग करावा लागेल महिन्याच्या महिन्याला. महिन्याच्या महिन्याला. बरं काय मार्ग आहे पण ते सांगायचे मार्ग असतात का? अरे करा बरं बाबा हिचं सांगा ना, हिचा नवरा बी राहत इथं नाही. काय बाबा जनावर राहत नाही. हा ए पदरवर घेतो चष्म्यातून पाहून हम्म. ते पण बाबाची बाबा नजर चमत्कार वेगळी आहे. दिसतो माझा. बाबाचे डोर फाट्या भावल्या पाहिल्या का? कपारी डोळे चष्मा काढून तुमच्या पाहता लक्षातच बाबा. येत नाही मग. बाबाला भविष्य काय पुढे दिसतं? हा काय करू राहिले? अहो बरं चल. झालं, तुम्ही आले. आला तो भविष्य नवरा. पाहू राहिले. चालला भविष्य पाहते. पाहिलं कोणा ना? काय? तिचा नवरा आहे बर का, आलं ध्यान. भविष्य हा भविष्य पाहते का बाबा? हा बस इकडे. बरं बस इकडे. बाबा ये बाबूराव. हा का? हा राम राम. येस का बाबूराव? व्यवस्थित चार लपडे. खाता वडापाव. हा तुम्ही बाबूराव ना? हा मीच आहे बाबराव. अच्छा अच्छा. अरे या बाहेरचे ना तू कवापासून बंद करणार आहे? हा? काय आहे? बाहेरचे ना कधी बंद करणार आहे? मला का बाहेर राहते? हा? तुला कोण म्हटलं? वर म्हणलं म्हणजे बाबा खोटा बोलतो का? बाबाने डायरेक्ट नाव सांगितले. बाबा करून आला का पण? सगळ्यांची नाव 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 सांगले. हा. चार चार लपडे करून ठेवले. तुमचा पैसे बकुळा बाई आहे ना घरी गेल्या भेट पाहणार आहे आता पण. हिला पोरं वाईट आहे आता. इकडे सांगत होते तिला ना मारे चार लपडे बाई. हा तुला मग काय तुम्हाला माहिती? वाद लावायला आला तुम्हाला काय? काय माहिती पोरं बाई ना? म्हणजे बाबांना सांगितलं असं. मग बाबा काय असं उलट पालट बोलतो? नाही बाबांना केव्हा सांगितलं पोरं बाई अहो ना मला तुम्हाला? दोन पोरं होणार आहे. तुमच्या नशिबात नाही, ते माझ्या नशिबात आहे. तुमचे तुला तो होणार आहे ना ते? चार लपडे बाहेर. तुमचे लपडे तुम्ही तिकडे जा. म्हणजे हा. मला होणार आहे पोरं. मी तुमच्याला जाणार. बाबा काढून तुला देणार. कसं काय होणार? मी बाबा बाबा देणार आहे कसं काय काढून. होणार? मी बाबाच्या दरबारात जाणार आहे. काय आला? बाबा पूजा पोरं करायला लावणार आहे. काढायला. पोरं काढायला? मग दर महिन्याच्या महिन्याला पूजा करायची मग पोरं होईल. कायची पूजा करायची? ते बाबा सांगणार ते ते गेल्यावर. काय म्हणले बाबा, तुम्ही आसनावर बसायचं ना? हम्म. काय म्हणले हो? बाबाच्या आसनावर हा बसायचं. लगेच पोरं होते. आपल्या इकडं मंदिरात येऊन तिला पूजा करावं लागेल. ते बी जुळे. जुळे? जुळे हा, पोरं जुळे होणार. पोरं होणार आहे. बाबा दोन्ही पोरच राहील ना? तुमच्याकडून एक नाही झालं. याला का सांग मुलगा की असलं मुलगी बाई राहील? त्याने मोठं झाले की तुला कोणत्या लय झाले 17? तुमच्याकडून तर एक नाही झालं. तुमचे चार चार लपडे त्यांच्याकडून तरी दोन होणार आहे. तू चालली सांगायला. हा मला नका होऊन जरीला पोर लागत असेल हम्म. तर दर टायमाला बाबाला खर्च करावा लागेल. काय? 500 रुपयाचा खांबा हाफ साईज. नाही खांबा नाही, हा? 100 रुपये खर्च राहत. देशीची क्वार्टर नाही नाही तर तेवढं 2 वस्तू राहतात. एवढं नाही. हा वनस्पती वाला. हा मेडिकल मध्ये भेटते. ते खायचं आहे का ए, सोडायचं चल आहे? बघ, चल मला काय झालं? अहो थांबा ना. नाही, थोडं मध्ये राहिलं. बिधी नाही सोडायच्या. नाही नाही इकडं आली का आला? अहो भविष्य पाहू राहिले मी. तुम्ही तर काही जात नाही, मला कुठे नेत चल नाही मला काय बाबाकडे झालं? एखाद्या. चल, नको, चल. नाही नाही थांबा. भविष्य चालू आहे ना आता थांबा. तुमचं काय हो बाबूराव, तर मला बोललं तर रागीन. काय? हं? तुमचं मी 8-10 दिवसापासून आमची सावड चालली तसं पाहू राहिले. तुम्हाला केव्हा दुपारी तिपारी ध्यान आलं का तुम्ही तिला फार फार घरी वडीत नाही? तर तुम्हाला पटायला पाहिजे सावडीचं काम आहे. दिवस रात्र काहीच नाही. आणि अर्धे मला 1 असं तासाने वैताग तुम्ही आलाय. आणून घाले ते. वय ना काही जीवाची लाईट असं मग झालं. काय आले चल, पुढे घे, चल. काही नाही, मला यायचं घरी जा. मी जाईन बाबा संग, नाही तर हा? काय राहील काय? बरं काय? अरे जर बाबा पोरं होते तर मग नवरेच काला करते काय बरं बाबा काय माणसात नाही का तुमच्या वाणी? बाबा माणसात हा. हं? नवरे काला करीत तो बाबा कवाचा बसला तर मी किती जागा डाळीत बाबाच्या मांडीवर बसायचा. बोल तू बस, यांच्या तू बस. बाबाशी. तुला काय काय? हम्म. तिला काय म्हणजे? तुला मांडी वगैरे थांबा, नको, माय तुझ्या मांडी- मैत्रिणीला बोलायचं नाही बरं का तुम्ही. तू नाही विचार आधी लागलो का तुला सांगतो. हा तिच्याच तिची नाव. सावडे नको काढू. यांच्या नादी लागा तिचं मग. नाही लावायचं हा. का माणूस आहे का ती? बाईचे ना. उठा इथून. ओ बाबा आमचं सांगा दोघे. तिच्या नादी लागू नको हा तिच्या बाई. नादी लागू नको. ती बायको घरीच ठेव ना, म्हणजे तुला त्या कोंबडीचा खेळ करायला 5-5 मिनिटाला. दिवसभर. हा तो कोंबडा नाही सारखा त्या कोंबडीवर बसला का खाली बाबा, उतरला याचा आहे का कमीच काय करत उपाय? बसतो. तुम्ही असे लोक विसरत होते अरे. तुम्ही असे फिरत ज्योतिष कार्य असं थोडी. हा, बाबा ज्योतिषाला जर नाव ठेवलं ना हा ती बरबादी करीन तो. तुझ्या बायकोला मी कोंबडी कधी कोंबडी मला हा आणि ये बघ तिला कडवल का खाली डालून ठेवी रात्रीची परत तिला बाय करी. हा. बाबांनी सगळं खरं आणि दिवसा कधी सांगितलं. बाबाला जर ध्यान जर आलं तर बाबाची भक्ती संध्याकाळची. हा. बाबाची भक्ती संध्याकाळीच तो बाई करू शकतो, दिवसभर ती कोंबडी राहील. नाही तर आणि बाबा बाबाची जर कोंबडा. ध्यानात आलं तर बाबा कोंबडा आणि एकाच नाही, पाठी नाही, खाली. नाही त्याला ढेकून करी ढेकून कोणला? नको ना कर बाबा, आल्याला मला बसेल वासच सगळं कधी माझ्या आणणार. बाळाला तुझा. हा याला माझ्या पायाला खाटावर खाटाच्या कोपऱ्यात. हा का? हा खाट कारकारा वाजायला लागले का हा. याचा जीव थोडा थोडा झाला पाहिजे. हा बाबा ढेकूनच करा आणि मग. तुम्ही कोणचा कोंबडा होणार आहे बाबा? कोणचा कोंबडा? आर कोंबडा आर आर कोंबडा. म्हणजे काय? आर कोंबडा नाही करा तुला
लांब मानाचा. कोक कोक कोक. हा तो कॉक त्याला लांब नाही करा आधी. हा ते तू रे असा हा तंगड तंगडे. उंच नाही करा आणि बाई कोंबडे नाही पाहिलं मी कधी. बिगर अर्धा कोंबडा. हा बिगर आरता कोंबडा आणि एक आरता कोंबडा आणि एक गावठी कोंबडा काय आणि एक करायचं उलट्या मग? पाकाचा कोंबडा. काच आहे? मग तुला बाबाला जायचंय का? अहो मी बाबाकडे एक वेळ जाऊन येते ना काय दरबारात पाहून येते कसं जाऊ द्या ना, आहे, महिन्याची महिन्यात करू द्या ना, 2-4 खेटी वाते ना, 2 पोरं वाहू द्या ना. काय नको आपल्याला पोरं सोडून. तुम्ही जण दुपारी तिपारी 2 दम घ्यायची सोडून तुमचे 3 दम 4 घ्यायचा. लफडे मी म्हणते का जाऊ नका तुम्ही मला जायचंय बाबा मग? संग. बाबाचा परसा जर बाईच्या तोंडात पडला तर बायला दिवसच जातील लगेच. तीर्थ आहे बाबा बाबा, जाऊ. पोरं होईल ना तुम्हाला नाव घ्यायला. कोणीकडून जायचं बाबा इकडून का इकडून. चल कुणी कुणी. हिचं काय सांगितलं हिचं? नाही नाही, तिचं वकील आहे. तिचं ओके. सगळं चांगलं आहे तिचं काय पाहते आणि हिचं? तिचं चांगलं आहे म्हणे. तिचं चांगलं मग आहे. तुला सांगितलं का? माझ फक्त माझ्या नवऱ्याचे लफडे माणसात नाही तो म्हणून कोण आणि म्हणलं मा माणसात नवरा नाही? बाबा. चांगला आणि मी तुला चांगली. माहित नाही का माणसात नाही का? मला नाही माहिती तिकडे ते 4 लफडे त्यांना विचारा म्हणजे ते कोण कोण सांगितलं का माये तारी मिरी कांती कांती आणि शांती. अशा कोणत्या आहे त्या हेंड फिर्या हा त्यांनाच गोड लागत तिकडे हिंडायचं तुम्ही घर ना केव्हा तिकडे पोरं पैदा करा. नाही तरी तर तिकडे संपून जाते. हा हा. घराला व्यवस्था काहीच नाही राहत चला बाई तुम्ही चला काय हा, करता? चला. पुढे. हा? पोरं काढाय. मला या जोडीचा आहे. काय? तुला काय भाई परत त्या एक ते बांधू कसं काय पाटील सावली जर पडली तर आम्हाला कसं पोरं काय होऊन होईल? येऊन द्या मग या तुम्ही हा. तसं येऊ नका नको नको. त्या 4 बायांकडे थांबावा ना. नाही नाही. आता बाईला पोरं काढायचं कोर्स करणार आहे. दिवस राहिले का मग येऊन जा. तेव्हा जा मग तुमची नजर भेटायला. लागेल हा. मला तिथं. बरं मी काय होणार म्हणतो, नाही. दक्षिण ठेव. दक्षिणा काय बाबा मी येऊ राहिले ना बरं चल हाय की नाही येऊ का मग. हा डायरेक्ट ते 2चा आकडाच दाखवायला आणा आम्हाला. जुळे ना हा हा चालेल चालेल येऊ का मग जपून जाय जरा जा. सावध बर का? काय आता 2 पोरं काढूनच येईन. पहिलं नाही तर मग मला येऊ दे मला ना. जाऊ द्या ना, तारीख नाही, टिपायला नको, लावू मी द्या ना देतो. बाबूराव. हा. येऊन मला जोडी. नाही, नाही, नाही. आता ऐकत जाय ना. अरे तू आला तुझ्यासारखे पोरं होती. थांबून ये. म्हणजे? हा. गुड्डे गुड्डे पोरं होती. तुम्ही काय नाही, येऊ नका तिकडे जायचं छान घरी. झाले पोरं तिकडे सपाटा करायचा. बाई शेमा हा. काय हा ना पोरं होणार आहे. हे काय काय तुझ्या आधी सुरती. चार सुरती. बाबूराव, ज्योतिषाला घेऊन बस. तुम्हाला एक बात बोलू का? मला आता डायरेक्ट तुमच्याशी बोलायची पण आता लाज वाटते. काय? 4 लपडे म्हणजे डायरेक्ट तुमचे तुमचे. 4 लफडे आणि तुम्ही माणसात नाही. हा. हा, मग तुम्ही आता माणसात तूच सांग नाही. जाऊ दे. माणसात नाही म्हणल्यावर 4 लपडे राहतील का? तुमचे तूच ना सांग जाऊ दे. म्हणजे बाहेर आहे मजा अरे मारण्यात कुशाचं त्या. बाहेर आहे, काढून दिली ते. नाही ज्योतिष अरे लहान लहान वाटलं तुझे. म्हणजे तुमचं बाहेर मजा होती आणि त्यांचं काहीच होत नाही. तिच्या जवळ मग काही सगळं जात काहीच राहत नाही. म्हणला मग तर खरं बोलायचं बाबूराव, असं होतंय का? नाही. काय असं होतंय? जर- आता जर- असं आता काय बोलायला लागतो? त्याच गोष्टीला काय? काय? म्हणजे होतं का काय? तुमचं? त्या कसं नाही म्हणत. मग मला तोच प्रश्न पडतो, मग 4 बाया कशा काय? चालेल. याला दमच निघत नाही आता. हा. बाबूराव मग तो माणूस ओळखीचा नाही, पाणीचा नाही, अरे मग तो काही आधी नाही. काढून. चला ना, चाल, 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 चाल. नाही बाया, पळा जोरात, पळा. आवड करून. हा बाय